तर मग मित्रांनो, सकाळ सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करून मी उठलो आणि चप्पल घालायला लागलो. शँडेल गायब. का तर कुत्रच घेऊन गेलं आपला शँडेल. म्हणलं जाऊन द्या, आता काय करावं, सापडीला पण नाही सापडला. तिथून नंतर उठलो, घरी आलो, आंघोळ करून पुन्हा पोल्ट्रीमध्ये आलो. कारण की लाईट होती सकाळ सकाळ 8 वाजता. मग मला झाडांना पाणी द्यायचं होतं. लई दिवस झाले ते झाडांना पाणी नाही ते दिलं. म्हणलं अरे सूरज, हे क्या बात सही नहीं है, क्योंकि तेरे को तो पेड़ की आदत है लगाने की, उगाने की, और तू पाणी नाही दे रहा. गावात आलतो, नंतर काय झालं, हो मान काय आमचा शायनिंग मारत होता, कूलर देखत बॉडी दाखवत होता. मग कॉल बॉडी दाखवता मी म्हणलं तू बॉडी दाखव. मी पोल्ट्रीतून माघारी आलो, कारण की मला असं जुगाड करायचं होतं पक्ष्यांना, एकात पाणी आणि एकात खाद्य. मग काय आपण जुगाड केलंच. आणि नंतर लई उन्हाळा लागला म्हणून आलो घरी आलो. पुन्हा नंतर इकडं आलतो तर आम्ही केक आणायला, आमच्या पुतणीचा बड्डे होता. मग केक घेऊन आलो, त्याला केक लावला आणि नंतर कोंबड्या भरायच्या होत्या. मग काय पोरं आमचे मित्र जमा झाली सगळी कंपनी, आणि एका गाडीने मोबाईल आणला होता, त्याची क्वालिटी चेक बी करायची होती. मग काय क्वालिटी बी चेक केली, गडी बी चेक केला, गाड्यात काय फॉल्ट नाही निघला. मग नंतर तिथून आम्ही निघलोत गाडीत बसून. कुठं म्हणलं चला आज एकादशी म्हणल्यावर गडावर जायचं होतं. मग काय गडावर येऊन पोहोचलो तर सावकार म्हणलं थांब, तुला नाही हातातलं बांधायचं, आम्हाला मी बांधतो. म्हणलं बर, तू म्हणशील तसं. नंतर आलो तर बूट काढला तर सावकार माझ्या पुढंच थांबला होता. म्हणलं चलो. नंतर गडामध्ये आतमध्ये गेलो तर अशी शांतता होती बाई, काय सांगावं तुम्हाला. तर आता ते कंदील बघून मला वाटलं खिशात ठेवा, पण तेवढा काय बसला नसता. नंतर तिथून माघारी आलो आणि आजचा ब्लॉग इथं संपून टाकला ना भाऊ.